कोल्हापुरात सध्या भीमा कृषी प्रदर्शन जे आहे ते भरलेले आहे आणि या कृषी प्रदर्शनामध्ये हा सरडा आपण पाहतोय. हा सरडा सगळ्यात जास्त एक वैशिष्ट्य ठरलेला आहे, कारण हा सरडा जर पाहिला तर जवळपास 5 फूट लांबीचा हा सरडा आहे आणि अमेरिकन जातीचा हा सरडा या सगळ्या कृषी प्रदर्शनामध्ये आकर्षण ठरताना पाहायला मिळते. या सरड्याचं ज्यांनी पालन केलं ते मालक आपल्यासोबत. खरं तर काय नेमकं कधीपासून तुम्ही हा सरडा जो आहे तो पाळलेला आणि काय नेमकं याचं नाव काय? ह्याला इग्वाना म्हणतात आणि हा दक्षिण अमेरिकेमध्ये असतो. हा दक्षिण अमेरिकेची ब्रीड आहे आणि अमेरिकन सारडा म्हणून आपल्या इथे इंडियामध्ये बोललं जातं याला. हा 8 वर्ष झाला माझ्याकडे. याचं वय आता 8 वर्षाचा आहे हा. आणि हा लहान असताना ग्रीन कलरचा होता. आता हा ब्राऊन मध्ये जसे मोठे होते तसं त्याचा रंग चेंज होत जातो. आता हा ब्राऊन झाला आणि याचं एज आता 8 वर्ष आहे आणि याचे आयुष्यमान याचं 30 ते 35 पर्यंत आहे. आणि हा पूर्ण व्हेज खातो, पूर्ण पालक, भोपळा, कोथमीर, भाजीपाला वगैरे, सॅलाड वगैरे याच गोष्टी खातो. त्यामुळे हा नॉनव्हेज वगैरे असला काही प्रकार नाही आहे. याचं वजन नेमकं किती आणि तुम्ही कुठून आणला? त्याचं आता वजन थोडंसं कमी झालंय. वजन याचं 18 ते 20 पर्यंत वजन असते. 18 ते 21 पर्यंत या दरम्यान वजन याचं जाते वगैरे, कमी जास्त होत जातं. आणि मी याला लहान असताना केरळमधून घेतलेला. आपल्या इथे नसली ब्रीडिंग वगैरे होत्या, त्यामुळे आपल्याकडे अलाउड आहे आणि आपल्याकडे भेटतात बच्चे. तुम्हाला नेमकं हा म्हणजे याचं शौक कधीपासून लागला, म्हणजे काय कारण काय? मी बेंगलोरला गेलो आणि एका एक्झिबिशनला फर्स्ट टाइम बघितलेलं एक 10 वर्षापूर्वी. तेव्हा मला आवडलेलं युनिक म्हणून. तेव्हा घेतला तेव्हा सायन्सचाच होता. आता हा 5 फुटापर्यंत गेला. हीच आकर्षण खरं तर कृषी प्रदर्शनातला हा सगळ्यात सरडा आहे. इग्वाना असा अमेरिकन जातीचा हा सरडा आहे आणि कोल्हापूरकरांनी सुद्धा या सरड्याचं या कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली. सगळ्यात आकर्षणाचं केंद्रबिंदूच हा सरडा जो आहे तो पाहायला मिळतो. विशाल पुजारी, NDTV मराठी, कोल्हापूर.